समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करणारा दिमाखदार सोहळा नाशिकमध्ये रंगला। पुढारी माध्यम समूहाच्या वतीनं नाशिक आयकॉन आणि आरोग्यरत्न पुरस्कार सोहळ्याचं आयोजन आज करण्यात आलं होतं। विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना नाशिक आयकॉन तर आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अतुलनीय योगदान देणाऱ्या डॉक्टर्सना आरोग्यरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आणि या सोहळ्याला खासदार राजाभाऊ वाजे तर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या। विशेष म्हणजे आगामी महासिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावर सुद्धा यावेळी विशेष संवाद घडण्यात आलेला आहे। तर या सोहळ्याचे सपोर्टिंग पार्टनर रिसिल डॉन इन हे होते। निमित्तानं आज या ठिकाणी जे काही सर्व आरोग्य सेवेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व सन्मान्य डॉक्टरांचा सत्कार आणि नाशिक आयकॉन अशा पद्धतीचे दोन्ही पुरस्कार दिले। पहिल्यांदा मी दैनिक पुढारीचा आणि दैनिक पुढारीबरोबर ज्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे त्या सर्व सन्मान्य सत्कार मूर्तींचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। नाशिकच्या आणि नाशिककरांच्या सेवेमध्ये आपण सगळेजण सुद्धा ज्या पद्धतीनं समर्पितपणाने काम करतायत त्याचाच हा सन्मान आहे। आयटीचे जे कंपनीज आहेत त्या येण्यासाठी जो प्रयत्न होतोय तो कुठेतरी कमी पडतोय आणि याचं कारण असं आहे की आयटी क्षेत्रात जेव्हा काम सुरू होतं तेव्हा आपल्याला माहिती आहे की तरुण तरुणी बाहेरून येतात, नाईट लाईफची सुरुवात होते, सगळं लाईफस्टाईल बदलून जातं, शहराचा जो मूळ ढाचा आहे तो बदलून जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून आयटी क्षेत्रातील कंपन्या इथे येण्याचं नाकारतात, कारण हे सांस्कृतिक शहर आहे, धार्मिक शहर आहे।